माझ्या मोडवे गावातील सगळ्या ग्रामस्थांना विचारतो, घरामध्ये प्रपंच करताना मी काय म्हणतो याला महत्व आहे की ती काय म्हणते याला महत्व आहे? देवाच्या दारात खरं बोला. कोणीच का बोलत नाही. सगळेच महात्मे नाहीत ना. आणि तसं जर असाल तर मग माझ्यावर अकलूजलाच चला की सगळी नाही. वेद काय म्हणतो? अर्थ तुकाची शोधिला, वेदानंत बोलिला. अर्थ तुकाची शोधिला. मी का बोलतोय? हा वैदिक संप्रदाय आहे. या संप्रदायाचं दैवत आहे. या संप्रदायाचे संत आहेत. या संप्रदायाचे ग्रंथ आहेत. या संप्रदायाचं क्षेत्र आहे. या संप्रदायाचं तीर्थ आहे. या संप्रदायाचं व्रत आहे. या संप्रदायाची साधना आहे. आणि या संप्रदायाचं नाम आहे. जे संप्रदाय व्यक्तीपासून जन्माला आले, ती व्यक्ती गेल्यानंतर ते संप्रदाय सुद्धा मरण पावतात. मी जरा धाडसानच बोललोय, पण जे वास्तव आहे ते बोललोय. माणसाचं जीवन व्यक्तिनिष्ठ असता कामा नये. माणसाचं जीवन तत्वनिष्ठ असलं पाहिजे. व्यक्तीत कालांतरानं का व्हायना पण एखादा दुर्गुण घुसतो, व्यक्तिनिष्ठ असता कामा नये. माणसानं तत्वनिष्ठ असलं पाहिजे. म्हणून ऐका, या संप्रदायात व्रताची निष्ठा आहे. एकादशीचं व्रत हे संप्रदायाचं व्रत आहे. महाराजजी, मराठवाड्यामध्ये एक थोर संत होऊन गेले, साधू होऊन गेले. त्यांचं नाव ठाकूरबुवा. चंद्रभागेच्या काठावर त्यांचा मठ आहे. गोपाळ महाराज आत्ताचे त्यांचे वंशज आहेत. त्या ठाकूरबुवांच्या गावात पंचक्रोशीत ज्या काळात दिनदर्शिका नव्हती, कॅलेंडर नव्हतं, त्या काळात ठाकूरबुवांच्या कुत्र्याला भाकरी टाकली आणि कुत्र्यानं भाकरी खाल्ली नाही की अवघी पंचक्रोशी ओळखायची आज एकादशी आहे. हे मी कुत्र्याचं सांगतोय. कुत्र्याला भाकरी टाकल्यानंतर कुत्र एकादशीला भाकरी खात नव्हतं. पंचक्रोशीनं त्या दिवशी उपवास धरायचा. व्रताची निष्ठा आहे. आणि शेवटचं वाक्य बोलतो, या संप्रदायात नामाची निष्ठा आहे. माझ्या मोडवे गावातल्या सगळ्या सज्जन ग्रामस्थांना, मातृशक्तीला आणि सज्जन भाविकांना मी विनयानं सांगतो, हा संप्रदाय पोपटपंची लोकांचा नाही. हो, हा संप्रदाय नामधारकांचा आहे. हा संप्रदाय साधकांचा आहे. हा संप्रदाय निष्ठावानांचा आहे. एक संस्कृत मध्ये वचन आहे. वचन काय आहे का? 100 वेळा सांगणाऱ्यापेक्षा एकदा जगणारा श्रेष्ठ आहे. 100 वेळा गोष्ट सांगणाऱ्यापेक्षा एकदा जगणारा श्रेष्ठ आहे. आणि तुकाराम महाराज जगणाऱ्याचेच पाय हृदयात धारण करतायत. ऐका प्रमाण. त्याचे पाय माझे जीवी, तुका म्हणे करुणी दावी.
त्याचे पाय माझे जीवी. बोलणं सोपंय, जगणं अवघड आहे. म्हणून माझ्या मोडवे गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना सांगतो, आपल्याकडून नाम साधना घडली नाही, व्रत घडली नाहीत, श्रद्धा कमी होऊ लागली तर हा बोलण्याचा प्रपंच हा फक्त पैशाचा अपव्यय ठरेल, फक्त पैशाचा अपव्यय ठरेल. म्हणून फक्त वाणीचं व्यसन लावून घेऊ नका, नाम साधनेचं व्यसन लावा. विठ्ठल जात असताना बऱ्याच वेळेला अनुभव असा आहे की कधीतरीच साथीचा आनंद वाट्याला येतो. कधीतरी साथीचा आनंद वाट्याला येतो, नाहीतर माझ्या वाटीला साथीचा रोग आलेला असतो.